ची परिस्थिती वेगळी असते। यावेळेस कळवे संघ त्यांच्या समोर आहे। भोकरपाडा संघ नावारूपाला आता येत चाललेला आहे, भरपूर ठिकाणी खेळत असतात। त्यांनाही शुभेच्छा देऊया, कळवे संघाच्या सुशांत मोकल आणि त्यांच्या संघालाही शुभेच्छा देऊया। जाऊया मॅचमध्ये, 2 ओव्हरची मॅच। ज्या संघाची धावसंख्या जास्त असेल 3 मॅचमध्ये तो फायनलमध्ये पोहोचेल। नक्कीच चला वळूयात सामन्याकडे। कळवे संघाचे पाठीराखे आलेत का? जरा एक आवाज येऊ द्या। थोडेसे पाठीराखे कमी पाहायला मिळतात कळवे संघाचे, परंतु आज गुळसुंदे संघ आणि अक्कलवाडी संघाचे पाठीराखे काय पाहिले होते आपण। त्यानंतर आपटे संघाचे पण आपण बघितले होते, किती पाठीराखे आले होते। आणि वळूयात आता मात्र आपण बघतोय जे काही दर्दी प्रेक्षक आहेत जे संघाच्या सोबत आलेत आणि घरबसल्या या सामन्याचा जे आनंद घेत आहेत समर्थ लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून, त्या सगळ्यांचं आपण स्वागत करूया। आणि इथे मात्र आपण बघतोय 2 षटकांचा हा सामना प्रेक्षकांना पाहायला मिळेल। सुपर 6 मध्ये हे 3 सामने असतील। 3 सामन्यांमध्ये ज्या संघाची सर्वोच्च धावसंख्या असेल त्याला थेट प्रवेश मिळणार तो फायनलमध्ये। म्हणजे एकूणच आता मात्र आपण बघतोय पहिला चेंडू, इथे मात्र आपण बघतोय पहिला चेंडू विकेट कीपर थोडीशी या ठिकाणी खराब कामगिरी पाहायला मिळाली आणि 1 धाव या ठिकाणी कंप्लीट केली जाते। आमचे पंच निशांत माळी सर यांचा इशारा मिळतोय, हा चेंडू टाकला जातोय खराब आणि त्यावर मिळते एक सिंगल। 1+1 अवांतर धावेने संघाचं खातं ओपन झालंय। एकही चेंडूचा खेळ अद्यापपर्यंत आपण पाहिला नाही, परंतु खराब चेंडूनं या ठिकाणी आपण बघतोय सुरुवात चांगली झाली आहे भोकरपाडा संघाची। भोकरपाडा विपक्ष कळवे असा हा सामना प्रेक्षकांना पाहायला मिळतोय। कळवे आपण बघितला असेल अ गटातील हा संघ आणि काय जबरदस्त सामने झाले होते आपण पाहिलं होतं। भोकरपाडा आणि त्यानंतर आपण बघतोय कळवे संघ। कळवे संघाचा विचार करायला गेला तर चांगली गोलंदाजी चांगली फलंदाजी दोन्ही क्षेत्रामध्ये चांगली कामगिरी केली होती। हा चेंडू आता मात्र आपण बघतोय चेंडूला बाउन्स करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु चेंडू जातोय या ठिकाणी। कीपरनं थोडंसं खराब कामगिरी नक्कीच केलं होतं, परंतु लेग स्लिपच्या क्षेत्ररक्षकानं चांगलं कव्हरिंग केलं। निर्धाव चेंडूची सांगता पहिल्या चेंडूचा खेळ या ठिकाणी संपन्न झालाय। जिंकण्यासाठी कितपत धावाचं आव्हान उभं करतील ते येणारा काळ सांगेल, परंतु सद्यस्थितीला आपण बघतोय अवंतरच्या मदतीनं या ठिकाणी धावफलक ओपन झालं होतं। 2 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत। 2 षटकांचा हा खेळ किमान 15 ते 20 धावा जमा कराव्या लागतील, कारण समोर असलेला फलंदाज आपण बघतोय सुशांत मोकल आणि त्याच्या नावातच सगळं काही आहे। कारण आपण बगैराजच्या मैदानावर त्याला पाहिलंय, तो एकेरी दुहेरीची नाही तर षटकार चौकाराची भाषा बोलतो ती मैदानावर। आणि अशा परिस्थितीत त्याच्या विरुद्ध एक तगडं आव्हान उभा करण्याच्या हेतून इथे मात्र थांबला तो संपला। चेंडूची प्रतीक्षा केली आणि चेंडू जाते 1 बाउन्स सीमारेषा पार चौकार। च्या मदतीने आपण बघतोय 6 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत। पहिला चेंडू आपण बघितला होता, चेंडूला बाउन्स करण्याचा प्रयत्न केला होता। यावेळेस चेंडू वेगाने टाकण्याचा प्रयत्न केला। चला कोपर आणि शिरडोन टॉस साठी लगेच जायचंय। कोपर आणि शिरडोन विदाउट टाइमपास आपण टॉस साठी लगेच या। कोपर संघाचा संघनायक आणि शिरडोन संघाचा संघनायक। कालच्या रात्री शिरडोन संघानं काय जबरदस्त या ठिकाणी सगळ्या प्रेक्षकांना मोहित केलं होतं, सगळ्या प्रेक्षकांना या ठिकाणी मनामध्ये घर केलं होतं। 6 धावा धावफलकावरती हा चेंडू पुन्हा एकदा तशाच दिशेने मारण्याचा प्रयत्न केला होता। फलंदाज आपण बघतोय आदी पाटील आणि प्रणित पाटील ही जोडी खेळपट्टीवर आपल्याला पाहायला मिळते। या जोडीनं आतापर्यंत मी म्हणेन या स्पर्धेमध्ये टिकून ठेवलंय ते भोकरपाडा संघाला, कारण आपण बघितलं होतं या जोडीनं अगदी वाटत नव्हतं की षटकार चौकार जातील, परंतु किती मोठं आव्हान असलं तरी ते सहजतेनं या ठिकाणी या जोडीनं आपल्या फलंदाजीनं पार करून दाखवलं होतं। कोपर संघाचा संघनायक उपस्थित झालाय। शिरडोन संघ आपणही टॉस साठी यायचंय। शिरडोन संघाचा संघनायक आपणही टॉस करण्यासाठी यायचंय। नक्कीच हे षटक पूर्ण झाल्यावर टॉस केला जाईल, परंतु इथे मात्र या ठिकाणी क्षेत्ररक्षकाला प्रेक्षक बनवताना चेंडू फेकून दिलाय मिडविकेटच्या डोक्यावरून षटकार। तर या षटकारानं आपण बघतोय धावफलकावर धावा तब्बल 12 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत। आदी पाटीलच्या बॅट मधून आलेला षटकार। पुन्हा एकदा प्रयत्न केला, याही वेळेस मात्र क्षेत्र निवडलंय लॉंगॉनच्या मधोमध, परंतु इथे मात्र झेल सोडलाय आणि
ओके, बिमरचा रिव्ह्यू या ठिकाणी घेतला जाईल. आमचे पंच वैभव पाटील सर, आपल्याला विनंती असेल की आपण प्लीज रिव्ह्यू चेक करायचा आहे. समर्थ लाईव्ह यांच्या माध्यमातून दूध का दूध पाणी का पाणी अगदी केलं जाईल. या ठिकाणी आपण बघतोय बिमरसाठी चेक केलं जाईल. आउट तर असेल कारण धावबाच्या स्वरूपाने या ठिकाणी फलंदाजाला परतावं तर लागेल, परंतु रिव्ह्यू चेक केला जाईल. आणि ही फेअर डिलिव्हरी आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. धावफलकावर धाबा अंकित झाल्यात आतापर्यंत 14 धाबा. 14 धाबा. आदी पाटीलला धाव घेण्याची गरज होती का याच्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी नक्कीच त्याला प्रश्न विचारले जातील. उत्तर त्याच्याकडेच असेल कारण आपण बघतोय चांगला खेळ चालू होता. षटकार मारला होता, चौकार मारला होता आणि त्यानंतर ही धाव घेण्याच्या नादामध्ये विकेट गमावणं गरजेचं होतं का, कारण समोरचा संघ तितकाच तगडा संघ आहे आणि अशा वेळेस एक तगडं आव्हान उभा करण्याच्या हेतून तुम्ही उभं राहणं गरजेचं होतं खेळपट्टीवर, परंतु तसं घडलं नाही आणि बादून तंबूत परतले त्याआधी. धावफलकावर धाबा एक विकेटच्या मोबदल्यामध्ये आपण बघतोय तब्बल 14 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 14 धावा धावफलकावरती बघतोय गोलंदाज प्रसाद या ठिकाणी आपण बघतोय प्रसादनं टाकलेला हा चेंडू आडव्या बॅटनं मारायचा होता. चेंडूला थोडंसं शॉट ठेवण्याचा प्रयत्न केला होता, परंतु जसा चेंडू आला आणि तो विसावला या ठिकाणी आपण बघतोय प्रयत्न केला होता हा चेंडू मारण्याचा. पहिल्या षटक या ठिकाणी संपन्न झालंय. मागरू आपण बघतोय पहिल्या षटकाच्या अंती एकूण धावा जमा झाल्या त्या 14, कारण भोकरपाडा संघाला माहिती आहे समोरचा संघ एक ताकदवान संघ आहे, ज्या संघामध्ये सुशांत मोकल षटकार चौकारांची भाषा बोलतो आणि अशा वेळेस त्याच्या विरुद्ध किमान 25 ते 30 धावा उभा राहिल्याच पाहिजेत तर आणि तरच आपले गोलंदाज त्यांच्या समोर संघर्ष करू शकतात. परंतु कितपत धावेवर आता मात्र या ठिकाणी त्यांचं आव्हान जाईल. 2 षटकांचा खेळ आहे आणि पहिल्या षटकामध्ये तसं पाहिलं तर या अगोदरची आपण मॅच बघितलं तर 15, 2 षटकांमध्ये 10 आणि त्या मानाने 14 धावा चांगल्या आलेल्या आहेत त्या भोकरपाडा संघासाठी. आदी पाटीलनं मारलेला एक चौकार षटकार खरं तर उपयोगी ठरेल तो भोकरपाडा संघासाठी. या षटकामध्ये 8, 10, 12 धावा आल्या तर मात्र एक सन्मानजनक स्कोर असू शकतो भोकरपाडा. आणि पुढची जी मॅच आहे आपण बघणार आहोत शिरडोन आणि कोपर आणि शिरडोन, त्याच्यामध्ये शिरडोन संघानं टॉस जिंकलेला आहे आणि या षटकामध्ये जर का अशाच धावा आल्या तर कदाचित भोकरपाडा संघासाठी उपयोगी ठरतील. नक्कीच भोकरपाडा संघासाठी उपयोगी ठरतील. आपण बघतोय पुढचा सामना असेल शिरडोन संघाचा. शिरडोन संघ आपण बघतोय या ठिकाणी आमचे रायगड प्रीमियर लीगचे मागच्या पर्वाचे अध्यक्ष मंगेशजी बाकडीकर आणि त्यांच्या समवेत आपण बघतोय बिल्ली बाडवा स्टाईल आमचे फेमस पंच संतोष चौधरी सर. या दोघांच्या माध्यमातून आपण बघतोय हा संघ उतरला होता शिरडोन संघ आणि या संघाला संधी दिली होती साई एकविरा. श्रीराम शिरडोन संघ आपण बघतोय असं नावानं उतरलाय. दुसऱ्या षटकाला सुरुवात. इथे मात्र पहिला चेंडू आखूड टप्प्याचा फेकला होता. चेंडूला फेकून दिलाय सरळ कॉर्नरच्या रिजन मध्ये. ताकद दाखवली या फटक्यावर. चेंडूला आपण बघतोय षटकारासाठी फेकलाय. जबरदस्त स्ट्रोक. धाबा धावफलकावरती पाहायला मिळतात. गोलंदाज दीक्षित पाटील. प्रणितनं पहिल्या चेंडूवर षटकार लगावला होता. दीक्षितनं आपण बघितला मागचा चेंडू थोडासा स्लोवर टाकला होता, बाउन्स करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु यावेळेस दीक्षित पाटीलनं चेंडूचा वेग वाढवला. वेगावर स्वार होऊन चेंडूचा या ठिकाणी आपण बघतोय चेंडूला थोडंसं शॉर्ट ऑफ लाईन ठेवलं आणि त्याचा परिणाम पाहायला मिळाला. विकेट या ठिकाणी निर्धाव चेंडूची खेळी झाली. प्रणित पाटील पुन्हा एकदा तयार आणि दीक्षित पाटील आपण बघतोय काय करेल. पुन्हा एकदा तोच प्रयत्न. याही वेळेस ऍक्शन रिप्ले पाहायला मिळाला, कारण आपण बघतोय दीक्षित पाटीलनं ठरवलं होतं की आता मात्र चेंडू वेगाने टाकायचा. चेंडू लेगस्टिक कडून या ठिकाणी बाहेर. आपण मगाशीच म्हणालो देवेंद्र की षटकार चौकार म्हणजे क्रिकेट नाही. पहिल्या चेंडूवर षटकार आला होता, मग दुसऱ्या चेंडूवर सिंगल डबल जर घेतले धावफलक हलता ठेवला पाहिजे, पण 2 डॉट बॉल इथे खेळलाय तो प्रणित पाटील. नक्कीच 2 डॉट बॉल खेळलाय. पहिल्या चेंडूवर षटकार आला होता, दुसऱ्या उर्वरित चेंडूवर सिंगल डबल घेणं स्ट्राईक रोटेट करणं गरजेचं होतं, परंतु इथे मात्र पुन्हा एकदा आपल्या ताकदीवर विश्वास ठेवलाय. क्षेत्ररक्षक आता मात्र चूक करणार नाही. इथे मिळते विकेट. प्रणित पाटीलला परतावं लागेल.
कारण आपण बघतोय एक चांगला खेळ केला होता. आपण पाहिलं पहिल्या चेंडूवर षटकार आला आणि पहिल्या त्यानंतर चेंडूवर व्हेरी फर्स्ट बॉलला षटकार आला होता. अगोदरच्या षटकामध्ये 14 धावा आल्या होत्या. अशा वेळेस सिंगल काढून रोटेट करायला पाहिजे होती. धावफलक हालता ठेवायला पाहिजे. समीकरण असं झालं, एक षटकार आला, 2 बॉल डॉट आणि त्याच्यानंतर विकेट, म्हणजे 4 चेंडूमध्ये 6 धावा. नक्की 4 चेंडूमध्ये 6 धावा. आता मात्र चित्र हे पाहायला मिळतंय. बघूयात अजूनही शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील. नवीन फलंदाज मैदानाकडे जाईल. रितेश आगिवले. रितेश आगिवले बऱ्याचदा आपण बघितलंय चाळीसगाव प्रीमियर लीग मध्ये रितेश आगिवलेनं काय चमक दाखवली होती, काय खेळ दाखवला होता नारपोलीच्या त्या मैदानावर. आणि तोच रितेश आगिवले आपल्याला या मैदानात पाहायला मिळेल. आपण बघतोय नारपोलीच्या मैदानावर 2 ते 5 अशी ही टुर्नामेंट पुन्हा एकदा आपल्या भेटीस येते. दीपकदादा पाटील, प्रकाश पाटील, वासुदेव पाटील, नरेंद्र मस्कर, बरेच सगळ्यांच्या टीमच्या मेहनतीनं आपण पाहतोय. 2 ते 5 या कालावधीमध्ये आपल्याला त्या ठिकाणी ती ट्रॉफी आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. परंतु या मैदानावर आपण बघतोय ही रसायनी ट्रॉफी कोणता संघ या ठिकाणी त्याच्यावर नाव करेल. पहिलंच वर्ष आहे आणि काय जबरदस्त दैदिप्यमान या ठिकाणी आयोजन आपल्याला पाहायला मिळतोय. अंकित मालुसरे, राहुल पाटील, शुभम कदम, प्रणय भोईर, त्यानंतर यश मालुसरे, प्रथमेश मोरे, बरीच जण आपण या ठिकाणी आपण बघतोय. यश मालकर आणि सगळ्यांच्या मेहनतीनं ही स्पर्धा आता मात्र सक्सेसफुल होताना आपल्याला पाहायला मिळते. विकेट मिळाली मागच्या चेंडूवर. आता मात्र शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील. आपण बघतोय दीक्षित पाटील गोलंदाजी करतोय. या शेवटच्या 2 चेंडूवर कितपत धावा जमा करेल. यावेळेस मात्र पुन्हा एकदा स्ट्रोक्स लागवण्याचा प्रयत्न केलाय, परंतु चेंडू खाली पोहोचलाय. सुशांत चेंडू खाली आलाय. कोणतीच चूक केली जाणार नाहीये. बॅक टू बॅक दुसरी विकेट या ठिकाणी पाहायला मिळते. चूक केली ती मी म्हणेन प्रणित पाटीलनं. स्ट्राईक रोटेट करून या ठिकाणी धावफलक हलतं ठेवायला पाहिजे होतं, परंतु पहिल्या चेंडूवर आला तो षटकार आणि त्यानंतरच्या चेंडूवर आपण बघतोय निर्धाव. हा प्रत्येक आलेला फलंदाज हा षटकार मारण्याच्या नादामध्ये इथे पुन्हा एकदा विकेट गेलेली आहे भोकरपाडा संघाची आणि गोलंदाज हावी झालाय. पहिल्या चेंडूवर षटकार आला त्यावेळेस कळव्याच्या पाठीराख्यांना वाटलं असेल की या षटकामध्ये पण 14-15 धावा येतील की काय, पण त्यानंतर गोलंदाजानं 2 डॉट टाकले, विकेट घेतली, त्याच्यानंतर विकेट घेतले आणि आता मात्र शेवटचा 1 चेंडू शिल्लक आहे. या षटकामध्ये 5 चेंडूमध्ये फक्त 6 धावा, 1 षटकार येऊन. नक्कीच आता मात्र या शेवटच्या चेंडूवर कितपत धावा जमा करेल, कारण आपण बघतो दीक्षित पाटील एक हुशार गोलंदाज आहे. त्याला माहिती आहे त्याने वेगाने 2 चेंडू निर्धाव फेकले, त्यानंतर कशा पद्धतीने विकेट घ्यायची याचा विचार केला, क्षेत्र निवडलं, मिड विकेट आणि लॉग ऑन आणि त्याच क्षेत्रामध्ये. देवेंद्र आपण जर विचार केला तर 2 षटकार आले. या 2 षटकांमध्ये आपण बघितलं 2 षटकार 1 चौकार आला आणि तरी सुद्धा फक्त 20च धावा या खेळपट्टीवर आपण धावफलकावर बघतोय. याचं कारण की फक्त षटकार आणि चौकार, नाही तर डॉट बॉल, नाही तर विकेट, असं समीकरण क्रिकेटचं बनलेलं आहे. कमी षटकार असली की मग टेन्शन येतं फलंदाजांवर. नक्कीच आणि एकेरी दुहेरी धावांवर लक्ष केंद्रित केलं जात नाही आणि त्याचा परिणाम आपण पाहतो. इथे मात्र आपण बघतोय बॅटची कडा घेऊन गेला होता चेंडू, 1 धाव कंप्लीट केली, दुसऱ्या धावेसाठीचा हा प्रयत्न केला जाईल का. आणि इथे मात्र आपण बघतोय फलंदाज होईल बाद. मिळते ती सिंगलच्या मदतीने 21 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. जिंकण्यासाठी गरज असेल ती तब्बल 22 धावा. लक्ष असायचं आहे, लक्ष ठेवायचं आहे. उर्वरित दोन्ही संघांनी देखील ज्या सामन्यामध्ये ज्या संघाची सर्वोच्च धावसंख्या असेल तो संघ थेट फायनलमध्ये प्रवेश करेल आणि त्यासाठीच या ठिकाणी मी तीनही संघ या सगळ्या संघांना सूचित करतोय. धावा जमा झाल्या मित्रांनो या ठिकाणी 21, गरज असेल ती 22 धावांची. बघूयात 22 धावा कशा पद्धतीने पूर्ण होतील. आहे 21 धावा झालेल्या आहेत. जिंकण्यासाठी 22 धावांची गरज आहे ती रियांश 11 कळवे संघाला. तसं पाहिलं तर मागच्या 2 मॅच आपण जर बघितल्या तर 2 मॅचमध्ये 2-2 षटकामध्ये एका मॅचमध्ये 15 आपण बघितल्या. 14 झाल्या होत्या गुळसुंदे संघाच्या विरुद्ध, त्यांनी 15 केल्या होत्या, त्यानंतर 10 झाल्या होत्या. त्या मानानं 21 धावा चांगल्या आहेत. टक्कर देण्या एवढ्या धावा केलेल्या आहेत त्या भोकरपाडा संघानं. पण भोकरपाडा संघांच्या शेवटच्या षटकामध्ये फक्त 7च धावा आल्या. 1 षटकार येऊन पण तिथे कुठेतरी 10-12 धावा येणं गरजेचं होतं, परंतु तरीसुद्धा गोलंदाज 11 धावांची सरासरी म्हणजे कमी नाही आहे.
या खेळपट्टीवर आपण जर बघितला, या अगोदरच्या मॅच आपण बघितलेल्या आहेत, पण सुशांत मोकल सारखा एक मोठा खेळाडू आहे, मान खेळाडू, आणि कळवे संघाकडे प्रसाद पाटील चांगले फलंदाज त्यांच्याकडे पण आहेत. तर कदाचित ही मॅच पण चांगली होऊ शकते, टफ होऊ शकते. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये आपण एखाद्याची भरपूर वाहवा करत असतो आणि मग तिथेच कुठेतरी त्या एखादा बघा मॅच थांबली जाते, एखादा खेळाडू येणार असतो पण त्याची वाट बघितली जाते आणि आल्या आल्या तो कधी कधी झिरोवर आउट होतो. अशी परिस्थिती कित्येकदा आपण बघितलेली आहे. तर या मैदानावर आता या 22 धावा भोकरपाडा संघ इतिहास करेल का? भोकरपाडा संघ करता या स्पर्धेतून अगोदरच त्यांच्या पाठीराख्याने वाटलं होतं. 6 चेंडूमध्ये 26ची गरज असताना षटकार मारला, त्याच्यानंतर 3 षटकार मालतोडे मारले आणि शेवटच्या षटकामध्ये 20 धावांची गरज असताना ती मॅच जिंकून दिली होती. आदी पाटीलने चला फलंदाज जाऊ द्या, गुढी उभारायची आपल्याला सगळ्यांना. चैत्र शुद्ध प्रतिपदा, हिंदू वर्षाचा पहिला दिवस आणि आता त्याला सुरुवात झालेली आहे. काल बलिदान दिवस होता छत्रपती संभाजीराजांचा. रसायनी ट्रॉफी आपण पाहतोय, रसायनी चषक आपण पाहतोय. पेण भागातील बऱ्याचशा टीम होत्या, उरण भागातील बऱ्याचशा टीम या स्पर्धेमध्ये आपण पाहिल्या. कर्जत तालुक्यातील पण उमरोली वगैरे टीम होत्या आणि खालापूर तालुका, असे 48 संघ या स्पर्धेमध्ये आपण बघितलेले आहेत. अतिशय चांगली स्पर्धा. स्टेज तर कधी खाली आपल्याला दिसलाच नाही, प्रेक्षकांनी पण चांगला प्रतिसाद दिला या स्पर्धेला. आपण बघितलं अकोलवाडीचे प्रेक्षक, आपट्याचे प्रेक्षक बघितले, गुळसुंद्याचे प्रेक्षक बघितले. बॉल द्या बॉल. सुशांत मोकल, ज्याला बाहुबली म्हणून या नावानं ओळखलं जातं, त्याला बघण्यासाठी कित्येक प्रेक्षक येत असतात. आपण बघितलं ना किरण पवारची मॅच पारगाव संघाच्या बरोबर होती. मॅच संपल्यावर किती प्रेक्षक खाली झाले. एक एक रजत मुंडे चांबर्ली संघ आपण बघितला, अचानकच्या मैदानावर आपण दोन्ही ट्रॉफ्यांमध्ये बघितलं, SDP ट्रॉफीमध्ये बघितलं, सोनाईमध्ये बघितलं. रजत मुंडेची टीम हारली की मग पूर्ण अर्ध मैदान खाली होतं. काही खेळाडूंची नावं असतात, ब्रँड असतात आणि त्यांना बघण्यासाठी, आणि त्यांची फलंदाजी पण तसे असते, त्यांचे फटके पण तसे, स्ट्रोक पण बघण्यासारखे असतात, घेण्यासारखे असतात आणि ते बघण्यासाठी ही तरुण पिढी येत असते. आता सुशांत मोकल मैदानाकडे चाललेला आहे आणि त्याच्या जोडीला आहे तो रिलायन्स 11 कळवे संघाचा राज म्हात्रे. आणि सुशांत 11 धावाची सरासरी राखायची आहे. एक षटक चांगलं टाकायचं आहे भोकरपाडा संघाला. शिवार्थ 11 भोकरपाडा संघ 21 धावा वाचवेल का, याचं उत्तर आपल्याला लगेचच मिळेल. यानंतर होणारी मॅच असेल कोपर आणि शिरडोन. साई एकविरा मंगेश वाकडीकर जे प्रीमियर लीगचे अध्यक्ष, रायगड प्रीमियर लीगचे अध्यक्ष, आणि श्रीराम शिरडोन आणि कोपर, कोपरचं नाव मला वाटतं काळभैरव कोपर, हे 2 संघ असतील एकमेकांसमोर. त्याच्यानंतरची मॅच असेल ती मोरिया बोरगाव आणि गुळसुंदे या 2 संघांमध्ये. 3 मॅचमध्ये ज्याची हायेस्ट स्कोर असेल तो फायनलमध्ये पोहोचेल आणि 2 टीमची मॅच होईल. हां, चला सामना चालू करा पंच, आपण सूचना द्यायच्या आहेत त्या ठिकाणी विनंती असेल. बारा चेंडू आणि 22. शुभम कदम पण चांगलं क्रिकेट खेळतात. त्यांना माहिती आहे की बॉल तेही चेक करतात, कधी कधी लाईन असतात बॉलवर, कंपनी मिस्टेक, फॉल्टी प्रॉडक्ट कधी कधी असतात. आता सुविधा आहेत ना आपल्याकडे, आहेत, त्यामुळे चेक करू शकतात. 12 बॉल 22 धावांची गरज. तमाम जे आता गर्दी मगाशी भरपूर होती, आता दर्दी राहिलेले आहेत. आता काही संघांना सपोर्ट करण्यासाठी जे प्रेक्षक आहेत आणि जे खरोखर क्रिकेट बघण्यासाठी आहेत त्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. पाहुण्यांचं स्वागत करूया, मैदानाच्या मधोमध जाऊया. 12 चेंडू 22ची गरज आहे. एका बाजूला सुशांत मोकल, ज्याला बाहुबली म्हणून ओळखला जातं, एका बाजूला राज
मात्र तर गोलंदाज आहे तो रितेश आगिवले. गावाच्या बाजूनं पहिला चेंडू टाकणार आहे तो रितेश आगिवले. समोर असेल तो सुशांत मोकल, एक मोठा खेळाडू आहे. पहिला चेंडू ऑफ ड्राईव्ह केले चेंडूला. ओ सिंगल, तिथे मिसफिल्ड. 2 धावा मिळतात. सावध पवित्रा घेतलाय. सुरुवात चांगली करायची आणि मग असं म्हणतात ना, ज्ञानदेव रचिला पाया तुका झालासे कळस. पहिला पाया रचायचा आणि मग त्याच्यावर कळस चढवायचा. पहिले 1-2 चेंडू सावध पवित्र घेऊन खेळायचे. 2 धावा मिळत आहेत. 11 चेंडू आणि आता 20ची गरज आहे. कळवे संघ आपण पाहतोय रियांश 11 कळवे संघ आडव्या बॅटने खेळलाय. मिड विकेटला चांगली फिल्डिंग. थोडीशी चुकी झाली की लगेच दुसरी धाव. पहिली फास्ट. काही खेळाडू आहेत ना, पहिली धाव लेझी घेतात आणि मग चूक झाली की दुसरी घ्यायला जातात ना, विकेट पडते. इथं पहिली धाव बघा फास्ट घेतलेली आहे, कारण थोडी चूक झाली क्षेत्ररक्षकाकडून. काही ठिकाणी थोडा आउटफील्ड पण आपण पाहतोय, खड्डा वगैरे असेल तर बॉल फिरतात आणि अशा वेळेस लगेच दुसरी धाव. 2 चेंडूवर 2-2 धावा घेतलेल्या आहेत. 4 धावांवर जाऊन पोहोचलाय. आपण पाहतोय कळवे संघ जिंकण्यासाठी आता चेंडू शिल्लक असेल ते 10 धावा करायच्या त्या 18. 10 चेंडू 18. सरळ खेळला होता. गोलंदाजाच्या हातामध्ये सिंगल घेतलेली आहे. 9 चेंडू आणि आता 17ची गरज आहे. धावसंख्या आपण पाहतोय आतापर्यंत झालेली आहे ती 5. 3 चेंडूंचा खेळ संपलाय. 5 धावा झालेल्या आहेत. चांगली मॅच पाहायला मिळणार आहे, शंका नाही. रितेश आगिवले पण आपण जर त्याचं कौतुक करायला पाहिजे, कारण एवढा मोठा खेळाडू समोर असताना त्याने आतापर्यंत 3 चेंडू तसं पाहिलं तर चांगले टाकलेत. 2 धावा आल्या होत्या. 2 धावा त्याच्यानंतर सिंगल आणि आता राजमात्रे असेल स्ट्राईक एंडला. राजमात्रेनं मारला हा चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं, परंतु जेल पकडला जातोय. इथे आपण पाहतोय सिली मिडॉपला क्षेत्ररक्षक थोडासा पाठीमागे धावत गेला उलटा आणि हा जेल पकडलेला आहे. राजमात्रे इथे बाद होते. चांगली गोलंदाजी रितेश आगिवले इथे पहिली विकेट या ठिकाणी घेतोय तो कळवे संघाची. धावसंख्या ती 5. चेंडू टाकून झालेत ते 4 आणि धावा आहेत त्या 5. म्हणजे आता चेंडू शिल्लक असेल ते 8. जिंकण्यासाठी करायचे आहेत त्या 17. कोणासाठी खतरा आहे? नक्कीच आपण बघतोय थोडासा शांत आणि संयमी खेळ आपण आतापर्यंत दाखवला जातोय. मोठ्या खेळाडूंचा गुरु आपण बघतो ना की हेच लक्षण असतं. चांगले चेंडू असेल त्यावेळेस सेक्युरिटी धावा आणि खराब चेंडूची ते प्रतीक्षा करत असतात. मेरिट परिस्थितीला काय पाहिजे. कधी कधी काय होतं 6 बॉलमध्ये 3-4 पाहिजे असले का षटकार चौकार मारून आपण म्हणतो धोनी स्टाईलने याने मॅच संपवली. पण कधी डॉट बॉल आल्याने विकेट गेली ना, मग तेच प्रेक्षक तुम्हाला जे तुम्हाला खांद्यावर घेत असतात ना, तेच तुम्हाला पायाखाली तोडवतात. नक्कीच. आणि आता मात्र आपण तेच प्रयत्न या ठिकाणी पाहायला मिळतोय. सुशांत मोकल आपल्या व्यावसायिक अनुभव आपल्या गावच्या संघासाठी या ठिकाणी वापरताना आपल्याला पाहायला मिळतोय. चांगले चेंडू असेल त्यावेळी एकेरी दुहेरी धावा घ्यायच्या. सिंगल जिथं मिळत असेल तिला डबलमध्ये कन्वर्ट करायचं आणि प्रेशर टाकायचं समोरच्या संघावर. असा खेळ एक चांगला चालू आहे तो कळवे संघाचा. जयवंत माडिक यांना विनंती आहे, शिरडोनचे आमचे पाहुणे आपण व्यासपीठावर या. जयवंत माडिक 5वा चेंडू टाकतोय. रितेश आगिवले आतापर्यंत धावा दिल्यात त्या 4 चेंडूमध्ये 5. एक विकेट घेतलेली आहे. समोर असेल तो प्रसाद. स्वीट साऊंड, गोड आवाज आलाय आणि मिड विकेटच्या वरून मालतोटे भिरकावून दिले. प्रसादनं बघितलं की ही मॅच आता फसत चाललेली आहे. एक जबरदस्त षटकार मारले आणि या मॅच मध्ये कमबॅक केलेलं आहे प्रसाद. बघा सुशांत हेच कधी कधी आपल्याला चांबर्ली संघाकडे बघायला मिळतं. रजत मुंडे आऊट झाला की मॅच फसते. अशा मोठ्या खेळाडूने खरं तर उभं राहायचं असतं. येणारा फलंदाजाला मग बळ येतं की बाबा आपण कसेही फटके मारले तरी समोर रजत आहे. नक्कीच. किरण पवारचा आपण विचार केला. हेच तर क्रिकेट असतं ना की व्यावसायिक अनुभव अशाच पद्धतीने वापरला जातो की ग्रामीण संघामध्ये ज्यावेळेस ते खेळत असतात तेव्हा ग्रामीण संघातल्या बाकीच्या खेळाडूंना माहिती असतो की आमच्या संघातला सगळ्यात मोठा खेळाडू समोर उभा आहे. कधी असं होतं देवेंद्र की सरदार पडला की मग बाकीचे मावळे पळतात आणि सरदार असेल ना मग मावळे पण चांगली करामत करत असतात, काम करत असतात. 5 चेंडूमध्ये 11 झालेले आहेत. आता 7 चेंडूमध्ये 11ची गरज आहे. ही मॅच जिंकण्यासाठी आपण पाहतोय अतिशय अटीतटीची मॅच आहे. अजूनही मॅच कोणी सांगू शकत नाही कोण जिंकेल. रितेश आगिवलेचा एक शेवटचा चेंडू बाकी आहे. हा डॉट आला तर कदाचित या मॅचमध्ये अजूनही ही मॅच पुढे चांगली चालेल. 5 चेंडूमध्ये 11 आलेले आहेत. एक षटकार जरी आला असला अकोटप्यात चेंडू तर फिरून त्याला मारलं आणि इथे मात्र आता 7 चेंडू आणि 11ची गरज आहे. रितेश आगिवले भोकरपाडा संघाचा शिवार्थ 11. पुन्हा एकदा इथे मात्र चांगली फिल्डिंग. करण पाटील
सावध पवित्र घेऊन हा चेंडू अडवतोय, सिंगलच मिळते. 12 धावा झालेल्या आहेत पहिल्या षटकामध्ये. आपण पाहतोय रितेश आगिबलेच्या आणि सुशांत मोकल खेळतोय वैयक्तिक आपल्या 5 वर आणि एक षटकार आणि 7 धावांवर खेळतोय तो प्रसाद पाटील. बाद झालेला फलंदाज राज मात्रे 0 धावसंख्येवर बाद झाला आणि आता जिंकण्यासाठी आपण पाहतोय 6 चेंडू 10 धावांची गरज. आता मला वाटतं एखादा चांगला गोलंदाज तसं पाहिलं तर दीप असेल, प्रणित असेल, भोकरपाडा तसं बघितलं तर 5-6 खेळाडू त्यांच्याकडे चांगले आहेत. आपण कित्येक मैदानावर त्यांना पाहिलेलं आहे की एक जरी बाद झाला तर दुसरा मॅच काढतो, एखादा गोलंदाजाला जरी मार बसला तर दुसरा गोलंदाज चांगली गोलंदाजी करतो. 6 चेंडूमध्ये वाचवायचे आहेत त्या 9 धावा, 9च द्यायचे आहेत म्हणजे 10 करायचे आहेत. पण जर का 9 दिला तरी मॅच जिंकू शकतोय भोकरपाडा संघ आणि 10 आल्या तर कळवे संघ जिंकेल. 12वे खेळाडू बघा लगेच 10, त्यांचं पण लक्ष असतं. 9 धावा वाचवाव्या लागतील, 10 केला तर जिंकेल. 6 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. एक चांगली मॅच मैदानाच्या मधोमध आपण पाहतोय. आदी पाटीलने खरं तर हीच टीम स्पर्धेतून बाहेर चालली होती. 6 चेंडूमध्ये 20ची गरज होती. आदी पाटीलनं जिंकून दिली होती ती मॅच आणि पुन्हा एकदा त्याच्या हातात चेंडू दिलाय कर्णधारानं. आणि बाबा हे बघ तू काय असेल ते, कारण तू पण या अगोदर आपल्या या स्पर्धेतून आपण बाहेर चाललो होतो सकाळी सकाळी. नक्कीच. आणि तो सामना होता आत्नोली संघाच्या हा, विरुद्ध. गौरव ठोंबरे होता आणि गोलंदाज. आधीने सांगितलं होतं की त्याला पण टेन्शन आलं होतं की नरेश टोंबरे त्याचे गुरु होते आणि त्याच्याकडूनच तो क्रिकेट शिकला होता आणि अशा वेळेस गुरुच्या समोर कसा पद्धतीने खेळ करायचा. बघा द्रौपदीचं वस्त्रहरण होताना भीष्मांनी पाहिलं होतं, समोर होते. ते बोलले असते की बाबा चला काय चाललंय तुमचं, म्हणून तर बाणावर झोपावं लागलं. आणि श्रीरामाच्या मांडीवर सीतेला वाचवताना जटायू. हो, अशा परिस्थिती म्हणजे कर्माची फळं तुम्हाला भोगावी लागतात. आणि गुरु होते समोर त्यांच्या नरेश टोंबरे. पण चांगला खेळ आदी पाटीलनं त्यावेळेस केला होता. तोच आदी पाटील आहे, परंतु समोर यावेळेस आपण पाहतोय डावखुरा फलंदाज प्रसाद, ज्यानं एक षटकार आणि एक सिंगल वर 7 धावांवर खेळत आहेत. 6 चेंडू 10ची गरज आहे. मोठा फटका आला तर कदाचित ही मॅच कळवे संघ जिंकू शकतोय आणि जर का डॉट बॉल एखादी विकेट आली तर मॅचमध्ये रंगत येईल. प्रसाद पाटील आवाज चांगला आलाय, परंतु चेंडू मिड विकेटला चांगली फिल्डिंग या ठिकाणी. सिंगलच मिळते भोकरपाडा संघ. तसं पाहिलं तर आजकाल मोठमोठ्या संघांना टक्कर देत असतो. 5 चेंडू आणि आता 9 धावांची गरज आहे. हे मॅच जिंकण्यासाठी आपण पाहतोय सुशांत मोकल. सुशांत कधी अशांत राहत नाही. सुशांत मोकल ज्याने कित्येक उन्हाळे पावसाळे पाहिलेले आहेत, कित्येक मोठमोठ्या टुर्नामेंट तो खेळलेला आहे. तालुका हाफ असेल, रायगड असेल, अशा मोठ्या मोठ्या संघातून तो खेळलेले आहेत ते सुशांत मोकल. अतिशय चांगले खेळाडू आहेत, बाहुबली म्हणून ज्यांना ओळखलं जातं. 5 चेंडू आणि आता 9ची गरज आहे. मॅच मैदानात चांगली चालले बघा, प्रेक्षक शांत आहेत. एक चांगलं क्रिकेट, गुणवत्ता, दर्जा, क्लास या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. अजूनही सांगू शकत नाही कोण जिंकेल कोण हरेल. 5 चेंडू 9 धावांची गरज. दीप पाटील तयार. आदी पाटील शॉर्ट बॉल, फाईन लेगला चाललाय चेंडू. सिंगल मिळेल की डबल, सिंगल मिळेल की डबल. फिल्डिंग, थ्रो खराब. 2 धावा मिळत आहेत. सुशांत मोकल येतो स्ट्राईक एंडला. 2 धावांनी संघाची धावसंख्या वाढते. 15 होते. जिंकण्यासाठी आता करायचे आहेत त्या 7 आणि चेंडू शिल्लक असतील ते 4 गेंदे 7 रन. नक्की 4 चेंडू 7 धावांची गरज. आता मात्र या ठिकाणी किपरनं पण ओळखलं पाहिजे. फेक या ठिकाणी होते, कधी कधी चेंडू त्या सिमेंट विकेटवर पडला तर चेंडू उडतो पण. परंतु आता वेळच अशी आली आहे की तुम्हाला हा सामना वाचवायचा असेल तर प्रत्येक चेंडूवर तुम्हाला झडप घालावीच लागेल. नयन पांचाळ, बाबू जाधव आठवण येते खरं तर. विश्वनाथ भोईर. पुढे यावं लागतं किपरला धावत कलेक्शन कधी कधी होतं. 4 चेंडू आणि 7ची गरज आहे. आदी पाटील तयार आहे. 15-20 पावलांचा रनअप आहे. 4 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. एकाच दुसरा डॉट बॉल या मॅचमध्ये भोकरपाडा संघाला अशी वार्थ 11 भोकरपाडा संघाला परत आणू शकतोय. 4 चेंडू 7 चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि इथे मात्र बिग विकेट, मोठी विकेट. सुशांत मोकल बॅक टू द पॅव्हिलियन. काय बोलतोय अंपायर? भीमर साठी रिव्ह्यू कोणाचा आहे? बॅट्समन रिव्ह्यू आहे. बघताय त्या ठिकाणी आपण बघतोय आमचे तिसरे पंच वैभव पाटील या ठिकाणी परीक्षण करतायत. VK हायस्कूलमध्ये IT चे शिक्षक आहेत पेशाने आणि तितकीच त्यांना क्रिकेटची पण आवड. फेअर डिलिव्हरी आहे.
3 चेंडू आणि आता 7ची गरज आहे. सुशांत मोगल माघारी परतलाय. मोठी विकेट, बिग विकेट. खरं तर मोठा मासा गळाला लागलेला आहे. संपवायचा होता मॅच. जास्त टेन्शन घ्यायचं नव्हतं. शेवटपर्यंत मॅच आणायची नव्हती आणि इथे मात्र सुशांत मोगल बाद झालेत. आता 3 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. आता मात्र संधी आहे. आता या संधीचं सोनं करावं लागेल. सुशांत मोगल तंबूमध्ये आलेले आहेत. नवीन फलंदाज आले आहेत. मॉन्टी पाटील एका बाजूला, प्रसाद एका बाजूला. मॉन्टी पाटील 3 चेंडू आणि आता 7ची गरज आहे. मी म्हणालो होतो की आदी पाटील आदिशक्ती आपण म्हणतो आणि ते आदी पाटील मात्र ही किमया करतोय का, ही जादू करतोय का, याकडे भोकरपाडा वासियांचं लक्ष आहे. लाईव्ह पण बरीच मंडळी पाहत असेल. कळवे संघाचे पाठीराखे, भोकरपाडा संघाचे पाठीराखे 300च्या वर लाईव्ह आतापर्यंत आहेत. 3 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. मॉन्टी आहे ना. 3 चेंडू 7 धावा. चेंडू हवेमध्ये जेल टिपला जातोय. 2 चेंडू आणि आता 7 धावांची गरज. प्रसाद पाटील नॉन स्ट्रायकिंगलाच राहतो की काय? नक्कीच प्रसाद पाटील नॉन स्ट्राईकला राहतोय की काय आपण बऱ्याचदा बघितलंय इतिहासामध्ये. जर आपण वळून बघितलं तर बऱ्याचदा आपण बघितलं लढाईमध्ये राजा गेला तर मग या ठिकाणी बाकीचे मावळे पण पळतात. नक्कीच. आणि राजा सुखी तर प्रजा सुखी असं म्हटलं जातं. पण मी अगोदरच म्हणालो होतो देवेंद्र की या खेळपट्टीवर आपण मॅच बऱ्याचशा बघितल्या. या अगोदर 2 षटकांमध्ये 15 बघितल्या, त्याच्या अगोदर 10 बघितल्या, तर 21 धावा कमी नव्हत्या. 11 धावांची सरासरी या खेळपट्टीवर चांगली आहे. आणि अशा वेळेस चांगली गोलंदाजी केली. क्षेत्ररक्षण पण चांगलं झालं. भोकरपाडा संघाने झेल पण चांगले टिपले आणि आता मात्र 2 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. प्रसाद पाटील मात्र नॉन स्ट्राईक एंडला आहेत. 2 चेंडू आणि 7ची गरज आहे. आणि आता कळवे संघाचे फलंदाज चाललेले आहेत. भविष्य आता कळवे संघाचं यांच्या हातामध्ये. संदेश पाटील यांना चांगला संदेश द्यावा लागेल. प्रसाद पाटील नॉन स्ट्राईक एंडला हॅट्रिकच्या उंबरठ्यावर आहे. तर आदी पाटील नक्कीच जबरदस्त गोलंदाजी आदी पाटीलनं सुरुवातीपासूनच भोकरपाडा संघाला तारण्याचं काम केलंय. मग ती फलंदाजी असेल, क्षेत्ररक्षण असेल आणि आता मात्र गोलंदाजी. प्रसाद पाटील इकडे संदेश पाटील आणि तिकडे आदी पाटील. महाराष्ट्र म्हटलं तर पाटलांचा तिन्हीकडे पाटील आहेत. परंतु कोण सरस ठरणार आहे, कोण या मॅच मध्ये विजय मिळवून देणार आहे? जर हा चेंडू षटकार आला तर मात्र या मॅच मध्ये जिंकू शकेल तो कळवे संघ. आणि जर का डॉट आला तर मात्र कठीण होईल. सिंगल आले तरी चालेल. आदी पाटील संदेशनं ओळखलं. संदेशला माहिती आहे बघा डबल घेण्याची कोशिशच करणार नाही. कारण प्रसाद पाटील एक मात्र आशा आहे की तो मैदानाच्या बाहेर चेंडू भिरकावू शकेल. 1 चेंडू जिंकण्यासाठी 6 धावांची गरज आहे. नक्कीच 1 चेंडू 6 धावांची गरज. आपण बघितलं गेलं तर इतिहासामध्ये वळून पाहिलं तर जावेद मियादांचा तो षटकार. परंतु आपण बघतोय भारतीय संघाचा विचार करायला गेलं तर दिनेश कार्तिकचाही षटकार बांगलादेश समोर मारलेला. आता मात्र या ठिकाणी हा षटकारानं विजय नोंदवेल का कळवे संघाचा हा फलंदाज प्रसाद पाटीलला आता आरपार मारावंच लागेल. करो या मरो आणीबाणी इंदिरा गांधींच्या काळात आली होती. कसल त्याचं घर राहील, त्याचं घर आणि कसल त्याची जमीन. आणीबाणी ज्याला म्हणतात, संचारबंदी. इथे मात्र 1 चेंडू आणि 6 धावांची गरज. प्रसाद पाटीलच्या मनामध्ये वेगवेगळे चालले असेल. कसा बॉल येईल, कसा मारेन आणि ताकद आहे त्याच्यामध्ये. 1 षटकार देणं मगाचं आपण बघितलेलं आहे. आणि आदी पाटील विचार करत असेल कसा बॉल टाकू. चला जास्त टाइमपास करू नका. शेवटचं खरं तर मुवमेंट अतिशय दोन्ही संघासाठी घातक आहे. दोन्ही संघ खरं तर जर चेंडू मैदानाच्या बाहेर गेला तर जिंकेल कळवा संघ, जर मैदानाच्या आत राहिला तर जिंकेल तो शिवार्थ 11 भोकरपाडा संघ. गुढीपाडवा थोड्याच वेळात आता काठी तर सगळ्यांनी आणून ठेवले असेल, सजवावे लागतील. कडुलिंबाचा पाला, गाठी, गडू. 1 चेंडू 6 धावांची गरज. प्रसाद पाटील इथं मी म्हणालो की ज्याच्यामध्ये क्षमता आहे. आदी पाटील खाली बसलाय, डोक्याला हात लावलाय, चांगली टक्कर दिली होती. शेवटच्या चेंडूवर आलाय षटकार आणि इथे मात्र जिंकलेली मॅच. आमचे शुभम कदम पण खुश आहेत. मालदोट भोकरपाडा संघाला संधी होती एका मोठ्या संघाबरोबर ही मॅच जिंकायची. आदी पाटील बघा मी म्हणालो सिंगल का घेतली मगाशी, डबल असून पण प्रसाद पाटील याच्यामध्ये क्षमता होती आणि मॅच बघा बघण्यासारखी मॅच झाली. आजच्या या
शेवटच्या रजनीमधली ही जी मॅच आहे ना खरं तर बघण्यासारखी झाली. सुवर्ण अक्षरांनी नोंद करावी अशी मॅच आपल्याला पाहायला मिळाली. भले भोकरपाडा संघ हारला असेल पण टक्कर दिलेली आहे. कारण ते हारण्यामध्ये पण जान पाहिजे. जर का चेंडू डॉट आला असता विकेट आली असती तर भोकरपाडा संघ पण जिंकू शकला असता. आणि आता मात्र मी म्हणालो ना देवेंद्र, आता भोकरपाडा संघाला वाटलं असेल ते आपण 2-4 डॉट बॉल घालवले ना तिथे सिंगल डबल आले असते 1-2-3 धावा तर चांगलं झालं असतं भोकरपाडा संघासाठी. नक्कीच. आणि हा सामना काय जबरदस्त आहे या ठिकाणी. आपण म्हणतो ना की स्वतःच्या मनगटातील आणि ताकदीवर विश्वास ठेवला. देवेंद्र मॅन ऑफ द मॅच आता प्रसाद पाटीललाच द्यावं लागेल. आपण सुशांत मोकलची वावा करत होतो, बाहुबली त्यांची स्तुती करत होतो, परंतु काम करून गेला तो प्रसाद पाटील. नक्कीच